एके ठिकाणी संत तुलसीदास सांगतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे, जननी जनेसु भक्त बने, दाता बने या शूर, नहीं तो बरी वांज भली क्यों खाइया नूर। चांगल्या मुलाला जन्म दे, नाही तर तू वांज राहिले तरी चालेल। आत्ताच्या काळामध्ये संस्कार कसे करावे हे बऱ्याच मातांना कळत नाही। संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यामध्ये त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो। बाई दुसऱ्या ग मासी, बाई दुसऱ्या ग मासी, मी आठवीत होते हरी, मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो। बाई तिसऱ्या ग मासी, मी वाजवीत होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जो। प्रत्येक महिन्यामध्ये एखादी माता गरोदरपणी कीर्तनाला गेली, भजनाला गेली, हरिपाठाला गेली, तर इथं जेवढ्या काही स्टेजवर मुली आहेत ना, यांच्यासारख्या मुली प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला येतील, याला कारण का आई बापाचे संस्कार। पण आताच्या काळामध्ये मातांना संस्कार कसे करावे तेच कळत नाही। बाई गरोदर राहिली का नवऱ्याला म्हणते, अहो जरा पिक्चरचे डोहाळे लागले, तो तिला पिक्चरला घेऊन जातो, ती पिक्चर बघते, ते गर्भातलं बाळही ते श्रवण करताना एकदा का आपला मुलगा मोठा झाला, वरातीला हळदीला गेला का तो म्हणतो, बँडवाल्या बजाव, मुलाचे नाही। संस्कार चांगले करा की आपली मुलं आपलं चांगलं नाव कमवतील। पूर्वीच्या काळी माता काय म्हणायच्या, कसं म्हणायच्या, सुंदर ओव्या गायच्या। एकदा मी पुढे बोलते, इथं बसलेल्या सगळ्या मातांनी आज पाठीमागं म्हणायचं, कारण महिला सप्ताह आपलाय। ओके भाऊ, 2 मिनिटं सगळ्यांवर कॅमेरा फिरवा, 2 मिनिटासाठी टाळ पखवात पेटी काहीच वाजवायची नाही। प्रथम महिला मंडळ सगळ्याजणी जेवल्या का? नाही ना, आवाज मोठा काढा बरं। सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, पाठीमागे ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला। वा वा, किती गोड म्हटल्यावर माझे दुष्ट लागल तुम्हाला घरी जाऊन आपली आपली दुष्ट काढ, असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं। बरं आता नंबर तुमचा, हा पुरुष मंडळ आता यांच्याकडे कॅमेरा, तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहात, लक्ष ठेवा। तुम्हालाच कळेल का आपण म्हणत नाही, 10-15 दिवसात हे कीर्तन दिसेल, हा जरा व्यवस्थित म्हणा। बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवाने, वा वा, काय सांगता ग राणे ग गोकुळच्या नारी, वा। तुम्ही श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा, पाठीमागे तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी, अग तुम्ही यांची संगत सोडा ग वडगाव लांडग्याच्या नारी। कशाला धरलंय व आवाज नाही काय नाही, तुमच्यापेक्षा आम्ही बऱ्या, पण असो चांगला आवाज आला। पूर्वीच्या काळी आईबाप आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे, परिणाम त्यांच्या पोटी
ज्ञानोबाराय तुकोबाराय संत जराबाई संत मीराबाई संत मुक्ताबाई याच्यासारखी संत मंडळी जन्माला आली याला कारण का त्यांच्या आई बापाचे संस्कार चांगले संस्कार करा। छत्रपती शिवाजी राजांसारखा पुत्र पोटी जन्माला आला शिवाय राहणार नाही। अरे त्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान केलं पाहिजे। एका माणसानं मला सहजच प्रश्न विचारला ताई तुम्ही राजे राजे म्हणता तुमचे राजे नेमके होते तरी कोण देव होते का नीट ऐका छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकाच मर्द मराठा आता शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा 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 साखरी करी सरदार युगाचा गडबंधार यवन चाकरी करी सरदार यवन साखरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार मराठा मर्दा होऊन पुरदा मराठा मर्दा होऊन पुरदा छाटाला शत्रूच्या भुजा हो छाटाला शत्रूच्या भुजा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा 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 हाती नंग तलवार हो निराला कृष्ण वरस हो निराला कृष्ण वरस हो निराला कृष्ण वरस हाती नंग तलवार हो निराला कृष्ण वरस हो निराला कृष्ण वरस हो निराला कृष्ण वरस हर हर करी तरी कपारी हर हर करी तरी कपारी उधाला राजाचा फौजा हो उधाला राजाचा फौजा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद नितई खानाचं करून निवड खानाचं करून निवड नितई खानाचं करून निवड भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद नितई खानाचं करून निवड नितई खानाचं करून निवड नितई खानाचं करून निवड कापून यवना तरी ती दैना कापून यवना तरी ती दैना मातीत मिळवल्या पैसा हो मातीत मिळवल्या पैसा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा 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 शिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा शिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा किती हरा करदा शिवाजी राजा 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आज या ठिकाणी आपल्या या
वडगाव लांडगा या गावामध्ये संत मुक्ताई महिला वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आमच्या आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार अश्विनीताई म्हात्रे अगदी कमी दिवसांमध्ये ताईंनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं असं नाव कमवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या अश्विनीताई म्हात्रे ज्या आहेत त्या प्रॉपर डोंबिवलीच्या, कितीतरी कोट्यावधीची इस्टेट त्यांची आहे. मी स्वतः त्यांच्या घरी गेले. 12 मजल्याची बिल्डिंग त्यांची स्वतःची आहे. पण त्या मगाशीच म्हटल्या नाही, लाथाडीला संसार माया तयावरी फार. त्यांनी ठरवलं आता संसारात गुंतायचं नाही. त्यांच्या 3 मुली आहेत, एक चांगल्या पदावर आहे, त्यांचा मुलगा देखील इंजिनियर आहे, तोही चांगल्या पदावर आहे. आपल्या मुलांना भरपूर शिकवलं, उत्तम संस्कार केले आणि संसार सोडून आज त्या आपल्या वडगाव लांडगा गावामध्ये आल्या. आणि इथं येऊन त्यांची एकच तळमळ का मी जशी महाराष्ट्रात महिला कीर्तनकार झाले, माझ्यासारख्या अनेक महिला या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या पाहिजे. त्याच्याकरता आमच्या ताईंनी ही मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. निश्चितच आपण त्यांना साथ द्या. आपल्या कुणी जर मुली असतील तर कमीत कमी त्या ह्या स्टेजवर दिसलं पाहिजे. अशा प्रत्येक आईबापाला तळमळ असली पाहिजे. आणि याच्यासारखं नाव दुसरं कशातच नाहीये. हरि भजन के 3 गुण हर कोई भी पडे पाव, खाने को मिष्टान्न मिली अखुर वैकुंठ जाव. कुणीही पाया पडतात. ताईंनी पंचपदी घेतली, मी आले. आणि हा वारकरी संप्रदाय असा एकमेकांच्या पाया पडावं लागतं. ताई म्हटल्या सुनबाई मी आता तुझ्या पाया पडते. का? संप्रदायामध्ये तुझं मजं नाही भेद केला सहज विनोद, नाही का? संप्रदायामध्ये भेदभाव नाही. अतिशय म्हणजे आपला संसार सोडून आज आमच्या अश्विनी ताईंनी इथं सुंदर ही संस्था सुरू केली. अनेक विद्यार्थींनी या ठिकाणी घडवल्या. त्यातल्या त्यात 6 महिन्यामध्ये ताईंनी 2 विद्यार्थींनी कीर्तनकार केले आणि त्यांची कीर्तन आपल्या सप्त्यात झाली. त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा. खूप गोड. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असंच ग्रामस्थांचं सहकार्य ताईंना राहू द्या. आणि आज एवढा मोठा सप्ताह आमच्या अश्विनी ताईंनी केलाय. हा खर्च काही सोपा नाही. नवी एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून आपल्या प्रपंचातला सुद्धा थोडा थोडा हातभार आपण ताईंना लावा का जेणेकरून पुढच्या वर्षी हा सप्ताह अजून मोठा होईल. असं सहकार्य तुम्ही त्यांना करा. आणि कारण का आपण जर देवाकरता दिलं तर देवच आपल्याला देतोय. आज या सप्ताहाकरता जर तुम्ही 500 रुपये दिले, उद्या देव तुम्हाला 1000 रुपये देईल. तुम्ही 5000 जर दिले तर देव तुम्हाला 10,000 रुपये देईल. कारण देवाचा स्वभावच आहे घेशी तेव्हा देशी. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. हा देवाचा स्वभाव आहे. थोडंसं घ्यायचं, दुप्पट द्यायचं. सप्ताहाकरता दानधर्म करा. आपल्या गावाचं नाव आज ताईंनी महाराष्ट्रामध्ये नेलंय. आणि ताईंची पुनश्च मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची सेवा दिली ते ताईंच्या बरोबर नेहमीच असतात, नेहमीच ताईंना साथ देतात. आजही दादा खूप गोड मृदुंगाची सेवा आपण दिली, शब्दच नाहीत. खूप गोड. जरा अगोदर नाराज झाले होते पण नंतर बरोबर गाडी रुळावा झाली. मला सागर महाराज आळंदीकर त्यांची नामची बऱ्याच वेळा भेट झालेली आहे. पण खरंच त्यांच्याकरता जरा टाळ्या वाजवा. खूप गोड. आज हे कीर्तन झालं याला कारणच आमचे सागर महाराज सुंदर सेवा दिली. या कार्यक्रमाकरता ज्यांनी हार्मोनियमची सेवा दिली ते माझ्या बरोबर आलेले अकोल्याचे आमचे जोंधळे सर. ताईंच्या भजनात कीर्तनात अनेक वेळा ते आलेले आहेत. आमचे आदरणीय भाऊ हंडे महाराज, आपण देखील या ठिकाणी आलात. खूप आभार. ज्यांनी सुंदर असं गायनाचं काम केलं, ज्यांचं महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे. आणि ज्यांना जुने रेडिओ स्टार आमचे नारायण महाराज बाळासाहेब महाराज खिल्लारी या ठिकाणी आले. खूप गोड महाराजांचं गायन आहे. आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज, गावातली मंडळी, माझी मैत्रीण मायाताई साबळे. कारण उद्धव महाराज बिराजदारच्या बरोबर त्या असायच्या. गीता, माया आणि भागवत. आणि त्यांच्या साथीला आम्ही 3घी बहिणी. तुम्हाला तर माहितीच आहे माझं माहेर वाशेऱ्याचं आहे. आम्ही 3घी बहिणी, अनिताताई जाधव, वनिताताई पाटील, सुनीताताई गजे आता कातोरे झाली, तिला सांगवीला दिले. आम्ही 3घी बहिणी कीर्तनकार आहे. वडील 15 वर्षापूर्वी वारले. भाऊ सुद्धा नाही, पण माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची इच्छा होती का माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. वडिलांच्या इच्छेखातर आज 3घी बहिणी आमच्या वडिलांचं नाव प्रत्येक गावोगावी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवते. तसंच ताईंचं सुद्धा आहे. आमच्या बरोबर आलेले आमच्या संस्थेवर असणारे आमचे शिवाजी महाराज गिरी असतील, त्यांचे आभार.
ताईंनी या सगळ्या विद्यार्थिनी घडवल्या, त्यांचेही मनपूर्वक आभार. माझ्या संस्थेतल्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वाशेरे या संस्थेतल्या विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या, सुंदर प्रकारे नाचल्या गायल्या. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाव जगी. या सगळ्या विद्यार्थिनींचे आभार. आमच्या ताईंची मुलगी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दीदी छान गायन करते. दीदी तुझेही मनपूर्वक आभार. आपशिंगे सातारा येथून आलेले आमच्या आदरणीय प्रेमलताताई दीक्षित, त्या सुद्धा पोस्टामध्ये ऑफिसर आहेत, त्या देखील या ठिकाणी आल्यात. ताईंची सुद्धा मनपूर्वक वा वा. आणि ऑनलाईन प्रवचन ताईंनी शिकून त्यांनी आपल्या समोर प्रवचन केलं, त्यांचे आभार. विनेकरी ताई 2 तास सेवा दिली. पण गळ्यात माळा आहे का? बरं घालून घ्या. विना घ्यायचा अधिकार त्यांनाच असतो ज्याच्या गळ्यात माळ असते. तुमचं भाग्य तुम्हाला माळ घालायची म्हणून तुम्ही आज विना घातला, आणि तुमचं किती मोठं भाग्य एवढे हार तुमच्या गळ्यामध्ये पडले हो. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. चोपदार ताई आहेत, खूप गोड, खूप गोड आहेत. ताईंचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, 2 मिनिटं, सर्वजण आपण या ठिकाणी आलात. माझे बंधू किरण भाऊ गजे, वाशेरे गावचे सरपंच, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या किरण भाऊंचेही मनपूर्वक आभार. आमच्या महेश्वरी ताई देखील माझ्याबरोबर आल्या. आणि तुम्ही सगळी श्रोतवर्ग मंडळी, माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, गावातील तरुण मंडळ, आजूबाजूच्या गावातून आलेल्या लहान मुलं मुली, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. खरंच 9 ते 11चं 7 ते 9चा टायमिंग होता. सवय लागली ना, 7 ते 9चा टायमिंग होता, पण आपलं कीर्तन 7:15 7:30ला सुरू झालं. आता जवळजवळ घेते आणि खरंच आता 9:30 वाजलेत. पण तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणाला झोप लागणार नाही. करायचं मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. आनंद वाटला. महानुभाव पंथाचे आमचे आदरणीय समाधान महाराज. माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा. माऊली तुकाराम